नमस्कार मंडळी, मी एक मानसोपचार तज्ञ आणि बऱ्याचदा मानसोपचार तज्ञाकडे येताना पेशंट खूप साऱ्या फाईल घेऊन येतात. ह्या डॉक्टरकडे गेले, त्या डॉक्टरकडे गेले, त्या डॉक्टरकडे गेले. कारण काय तर डोकं दुखतं आहे, सततची डोकंदुखी, सततची मानदुखी, सततची पाठदुखी, पोटदुखी, ऍसिडिटी, अशा वेगवेगळ्या आजारांनी ते त्रस्त असतात आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात. त्यामुळे डॉक्टरांनाही कळत नाही की आता यांना काय सल्ला द्यावा. बऱ्याचदा यामागे कारण असतं काहीतरी ताणतणाव, थोडंसं डिप्रेशन असतं, पण जे पेशंटलाही समजत नसतं आणि ते कुठेतरी व्हेंट आउट होत नाही, त्याचा निचरा होत नाही, ते कुठेतरी बोललं जात नाही आणि हा मग मनामध्ये साचून राहिलेला जो ताणतणाव आहे याचं रूपांतर होतं शारीरिक लक्षणांमध्ये, शारीरिक आजारामध्ये. याला आम्ही म्हणतो मनोशारीरिक आजार, अर्थात सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर. थोडी डिटेल हिस्ट्री घेतली, आपल्याला डिप्रेशन समजलं, पेशंटला समजून सांगता आलं आणि औषधोपचार केला तर आपण याच्यातून नक्कीच बाहेर पडू शकतो.